हा जो होता पण त्याचा आपल्याशी काय संबंध आला का किंवा आपल्या अवस्थेवर आपल्या परिस्थितीवर काय त्याचा परिणाम झाला का तर झाला नाही. का झाला नाही त्याची कारण आपण शोधली पाहिजे आणि बाबासाहेबांनी ती दिलेली या पारंपरिक बौद्ध धर्माचा. आता राणी सरांनी सांगितलं की पारंपरिक बौद्ध धर्माचा आणि आपला तसा अर्थार्थी काही संबंध नाही. पण 56 ला धम्मक्रांती झाल्यानंतर मात्र एक गोष्ट झाली की हे सगळे बौद्ध म्हणजे कोणते तर हिमालयाच्या पायथ्याच्या किंवा हिमालयाच्या परिसरात असलेले हे सगळे बौद्ध संख्येने किती होते? फार कमी होते. आताची जी भारताची लोकसंख्या बौद्धांची काढली आपण तर त्यातले 95 लाख किंवा 95% म्हणूया आपण बौद्ध ते आपले आहे. आपल्याच म्हणजे बाबासाहेबांना मानणारे बाबासाहेबांना फॉलोअर झाले आणि 5% किंवा 5 लाख बौद्ध हे ट्रॅडिशनल बौद्ध. पण त्या बौद्धांनी काय केलं का आपल्यासाठी म्हणजे सुरुवातीच्या काळात बुद्धाच्या विचारांना अनुसरून बुद्धाची जी क्रांती ज्याला बाबासाहेब म्हणतात तर त्या प्रकारे त्याला अनुसरून धम्माला अनुसरून त्यांनी काही केलं नाही आणि परदेशातल्या बौद्धांनी केवळ बुद्धगयेत विहार बांधणं किंवा गेस्ट हाऊस बांधणं त्यांच्या टुरिस्ट लोकांसाठी ह्याच्यापलीकडे काही केलं नाही. नेपाळमध्ये तिबेटमध्ये जो बौद्ध धम्म आहे तो महायान आहे आणि तो इतका गडबडीचा आहे की हिंदुइझम पेक्षाही तो वेगळा आहे म्हणजे त्याच्या पुढचा आहे. उदाहरणार्थ 4 हाताचा बुद्ध आणखी काय काय तर फारच गडबडी आहे. वेगवेगळ्या देवता आणि त्यांची पूजा आणि मंत्रतंत्र हे सगळं तर त्याची काय आता आपण चर्चा करायची गरज नाही. प्रश्न असा आहे की आता आपल्या समोर धम्मक्रांती झाल्यानंतर आता 56 पासून आतापर्यंत ही जी इतकी वर्ष लोटलेली आहे तर यानंतर जे काही गडबड चालू झालेली आहे ती गडबड अशी आहे की हे जे पारंपरिक मनोधारणेचे जे लोक आहेत म्हणजे पारंपरिक असतील बौद्ध असतील इथली हिंदू मानसिकता ते जे हिंदूंच्या मानसिकतेनं बौद्धाकडे बोलतात ते लोक असतील लेखक असतील विचारवान आणि परदेशातून भारतात येणारे जे बौद्ध आहेत ते लोक असतील त्यांची पुस्तकं असतील. तैवानवरून येणारा जो पुस्तकाचा लॉट आहे तर तो सगळा यातच मोडतो. ते पुस्तकं फुकट मिळतात आणि आपण फुकट घेतो मिळतात पण घरात ठेवतो आणि वाचतो आणि आपल्याला विचारतो हे का आपल्यात नाही. तर हे काय चालू आहे? धम्मक्रांती झाली कशासाठी झाली? बाबासाहेबांनी जी चळवळ सुरू केली इथं त्या चळवळीचा अंतिम टोक परमोच्च टोक हे धम्मक्रांती आहे आणि ती क्रांती निरर्थक करणं निष्प्राण करणं तिचं निर्मूलन करणं ह्यासाठी हे पारंपरिक लोक काम करतात. आणि मग काय चालू आहे? एका शब्दात एका वाक्यात सांगायचं आंबेडकर वजा करून बौद्ध धर्माचा प्रसार चालू आहे. हे कोण करतं? तुम्ही आम्हीच करतो ना. त्यातल्या काही संस्था कोल्हापुरात आहेत काम पद्धतशीरपणे चालू आंबेडकर वजा करून बौद्ध. एक उदाहरण सांगायला हरकत नाही. मला वाटतं की गेल्या वर्ष होत आलं जरा वर्ष होऊन झालं तरी पण वर्ष झालं. एक भंते जे आले त्या शाहू स्मारक मध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली. मोठं विहार कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय कीर्तीचं बांधावं वगैरे असं काय त्या प्रेसला त्यांनी सांगितलं. मुलाखत दिली मोठी बाईची आणि मग आम्ही तिथं होतो तर म्हटलं ठीक आहे चांगली गोष्ट आहे. संध्याकाळी मग 7 वाजता ते जिथं उतरलं ते तर त्या घरी आम्ही गेलो. आम्ही 8-10 जण होतो. त्यातली मंडळी आहेत बहुसंख्य मंडळी इथं आहेत. ते काय झालं नाही लागतो तर मग कोल्हापुरातलं विहार तर का करायचं तर कोल्हापुरात बुद्धाच्या अस्थी होत्या. स्तूप होता लक्ष्मीपुरीमध्ये तर तो स्तूप होता तर त्याच्यावर मोठं स्मारक करूया आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र होईल वगैरे वगैरे हे सगळं माहिती. तर त्यांनी मला सांगितलं की तुमचा इतिहासाचा अभ्यास आहे तर तुम्ही सांगा की बाबा कसं काय होतं ते. मी एक अर्धा तासच सांगितलं. त्यानंतर मग आता कसं आहे की भिक्षू असल्यानंतर किंवा चोरधारी हा जो प्राणी आहे तो उपस्थित असला की इतरांनी काही बोलायचं नाही त्यांचंच ऐकायचं असं एक असतं. खरं तर बौद्ध धर्मात धर्मगुरू धर्माचार्य धर्मपीठ वगैरे काही नाही. सर्वसामान्य उपासक बाबासाहेबांनी केलेलं आहे की उपासक हाच धर्माचा खरा आधारस्तंभ आहे. भिक्षू वगैरे कुणी नाही. पण ते आपल्याला ते परवडत नाही कारण हिंदुइझमची मानसिकता असल्यामुळं आपण त्याच त्याच्यात बघतो. कोणीतरी बुवा बाबा कुणीतरी लागतोच आपल्याला तर तो तसा आहे. मग ते खरं तर ते सोलापूरवाले महाराष्ट्रात परत आणि आपण काय म्हणू की आंबेडकरी समाजाचे म्हणूया. कुणाला काय वाटायला नको आंबेडकरी समाज पण ते इंग्लिशमध्ये बोलतो. बेंगलोरमध्ये राहतो इंग्लिशमध्ये बोलतो. ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. एक 4-5 मिनिटं बोलले
आणि मग मध्येच एक त्याच्या तोंडातून वाक्य आलं की बुद्ध धर्माचा जर प्रसार करायचा असेल, बुद्ध धर्म जर भारतात वाढायचा असेल तर आपण बाबासाहेबांना आंबेडकरांना बाजूला ठेवलं पाहिजे. हे वाक्य आल्या आल्या मी जोरदार टणकलं आणि स्टॉप दिस नॉनसेन्स म्हणून ओरडलो त्या बनतेवर. ते थांबले लांब. जे संयोजक होते ज्यांनी त्यांना इकडे आणलं, काहीतरी मोठं करूया, हे ते परदेशातून पैसा आणूया वगैरे काय चाललं होतं सगळं ते, तर ते सगळंच गडबड झालं. मग ते संयोजक ज्यांच्या घरी आम्ही होतो ते माझ्यावर ओरडले, पण मी त्यांना म्हटलं, त्यांनाही गप्प केलं. आणि मग ते झालं काय, त्यांनी पुन्हा त्या म्हणतेनी तेवढ्या पुढे काय बोलले नाहीत, ते थंड बसले. मग ते लोक म्हणले हे आपलेच आहेत, आपल्याच जातीचे आहेत, हे सुरू केलं. आता दिवशीला जात असते का, पण ते चूक निस्तारण्यासाठी ते सुरू झालं. हे हा जो प्रसंग मी का सांगतो त्याचे साक्षीदार येत आहेत आणि हा प्रसंग कोल्हापुरात घडलेला आणि 1 वर्षापूर्वी ताजाच आहे तो, काय फार लांबचा. तर हे पारंपरिक मानसिकता म्हणजे काय, पारंपरिक मानसिकतेचे भिक्षू काय करतात आणि काय प्रचार करतात, आम्हाला काय शिकवत जातात. धम्म वाढायचं असेल तर आंबेडकर बाजूला ठेवा. माझं असं म्हणणं आहे की आपण जर निवडायचं झालं बुद्ध की आंबेडकर तर आपण काय निवडू, आपण आंबेडकर निवडू, हे लक्षात घ्या. आणि बुद्ध कुठला निवडू आपण, जगामध्ये अनेक देशामध्ये बुद्ध धर्म आहे किंवा बुद्धाचं आहे. तर बाबासाहेबांनी जो मांडलेला आहे, बाबासाहेबांनी जो चित्रित म्हणजे त्या बुद्धाने धर्मामध्ये आणि त्यांच्या भाषणातून सांगितलेलं आहे तो बुद्ध धर्म आम्हाला पाहिजे. दुसऱ्या देशातला नको आहे, तिबेट मधला नको, नेपाळ मधला नको, सिंहळ मधला नको, ब्रह्मदेश मधला नको, थायलंड मधला नको आणि जपान मधला चीन मधला तर नकोच नको. त्याचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कळेल की का नको ते. तर हे असं असल्यामुळं आजचा तो विषय आम्ही निवडलेला आहे की डॉक्टर आंबेडकरांनी बुद्ध धर्माचा लावलेला नवा आग्रह. आता खरं तर नवीन वगैरे काही नाही आहे. ज्यांनी इतिहास वाचलाय, ज्यांना फिलॉसॉफी माहिती आहे, तत्वज्ञान माहित आहे, ज्यांना प्राचीन भारताचा इतिहास माहित आहे. बुद्धाने कशाला विरोध केला, वैदिकांना विरोध केला. बुद्धाने कशाला विरोध केला, यज्ञाला विरोध. बुद्धाने ब्राह्मणी श्रेष्ठत्वाला विरोध केला. बुद्धाने चातुर्वर्ण्याला विरोध केला, वर्णव्यवस्थेला विरोध केला. बुद्धानं जातीभेदाला विरोध केला. बुद्धानं स्त्री पुरुष विषमतेला विरोध केला. बुद्धानं हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, लुबाडणूक, फसवणूक, चमत्कार, अंधश्रद्धा, मोक्ष, पुनर्जन्म याला विरोध केला. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आज आमच्या समोर आहेत का नाही, आहेत ना. सगळा हिंदू समाज तसंच काय वागतो. मग हा जो बुद्धासमोर जी समस्या होती, बुद्धासमोर जो समाज होता, जी संस्कृती होती, जे वास्तव होतं, जे तत्वज्ञान होतं ते आज सुद्धा जिवंत आहे. मग हे जर जिवंत असेल तर त्याला उत्तर देणारा बाबासाहेबांनी शोधून काढलं. मूळ बुद्ध धर्म असं म्हणून ओरिजिनल तर तो आपल्याला दिलेला आहे. आणि जगात जो गेलेला आहे त्यात भेसळ होऊन गेलेला आहे. आणि आपण भेसळ परत भेसळ होऊन आलेलं इथं आपण जर स्वीकारू लागलो तर अवघड काम, अवघड काम. आमचे मित्र आहेत, बंधू इथं बसले, तर त्यांचं एक वाक्य आहे, आपल्याला मिसळ चालते पण भेसळ चालत नाही, कारण भेसळ शरीराला घातक असते. मिसळ चालते, आपण खातो, ते मिसळ स्वरूपाचं सुद्धा नाही, ते भेसळच आहे, निव्वळ भेसळ. आणि भेसळ ही कधी घातक असते, शरीराला अपायकारक असते. आणि म्हणून हे भेसळ स्वरूपातला दुसऱ्या देशातून येणार. आपण ह्याला का बोलतात लोक, तर अडाणीपणा, अभ्यास करायला नको, कुणाच काय नको, काय नको. तर तो इथला आहे ना, भारतीय आहे, महाराष्ट्रातला आहे, कोल्हापूरचा आहे, माझ्या ओळखीचा आहे, त्याचं काय ऐकायचं. तो परदेशात आलाय, गोरा आहे, परदेशात श्रीलंकेत आलेला आहे, त्याचं ऐकायचं. तो काय सांगतो, बाबासाहेबांनी काय सांगितलं, ते श्रीलंकेला गेले ते 50 साली, ते बिहारात गेले. बाबासाहेबांच्या अनुभवात भाषणात वाचला असेल, काय म्हणले, ते बिहारात एक भंती आले, आम्ही बसलो होतो सगळे, ते आले, त्या सिंहली भाषेत काही 2 मिनिटं बडबड केली आणि निघून गेले. त्यांना दुसरी अपॉइंटमेंट होती. म्हणजे जसे भटजी आता एक कार्यक्रम करून दुसऱ्या कार्यक्रमात तसं ते केलं ते बाबासाहेबांनी लिहिलेलं. तर हे जे आहे किंवा ब्रह्मदेशपत्यांनी जे भाषण केलं तर ते आहे की तुम्ही परकीय बौद्धांनी भारतात येऊन प्रत्यक्ष काम करण्याची गरज नाही. तुमची पुस्तकही आम्हाला नको आहे. तुमचं काय पाहिजे, तुमचं आम्हाला तुम्ही जर फायनान्स केला, आमचे लोक गरीब आहेत, फायनान्स केला, आर्थिक मदत केली तर ती आम्हाला पुरेसे. पण तुम्ही येऊन जर कराला तर इथं घोटाळा होईल. असं त्या ब्रह्मदेशमध्ये त्या ब्रह्मी लोकांच्या समोर भाषण केलं ना चोपडला. तर हे का आपण विसरतो, तर आपल्या जी गुलामी मानसिकता आहे तर ते दुसऱ्याला शरण जाणं, दुसऱ्याच्या समोर लीन होणं. बाबासाहेब म्हटले की तुमचं स्वातंत्र्य घाण टाकू नका, पण आपण एक गुलाम प्रवृत्तीचे असल्यामुळं जरी बौद्ध असलं तर ते आपण आपलं घाण स्वातंत्र्य घाण टाकत असतो. हे असं एक तात्विक महत्वाचा मुद्दा मांडल्यानंतर दुसरं एक बाबासाहेबांनी काय केलं,
बुद्धाने धम्माचा आता उल्लेख केला, त्यामध्ये बाबासाहेबांनी नवावर काय नवीन शोधून काढलं? नवीन नाही, ते सूत्रपिटकामध्ये आहे. बुद्धाने ग्रहत्याग का केला? जे शक्य कोल्या आणि पाण्याचा प्रश्न आणि रोहिणी नदीचा वगैरे वगैरे, तर युद्ध नको, रक्तपात नको, विचारविनिमय चर्चेनं सामोपचाराचा प्रश्न मिटूया, असं ते बुद्धाचं तत्व. बाबासाहेबांनी तेच स्वीकारलेलं. आता हे जे बाबासाहेबांनी मांडलं ते आपण काय करतो? म्हणजे आपण आता आपलं डोकं चालतच नाही किंवा मेंदू त्यात नाहीच आहे, त्याच्यामुळे आपण बुद्धानं असं केलं एवढंच पुन्हा पुन्हा सांगतो. पण हेच तत्व आपल्याला लागू पडायला पाहिजे. आता हे आपण आचरणात आणलं पाहिजे प्रत्यक्षात. म्हणजे काय? हिंसेनं, युद्धानं, बंदुकीनं, बॉम्बनं, हत्याकांडानं, रक्तपातानं समाज किंवा क्रांती किंवा परिवर्तन समाजात होत नाही. ते चर्चेतून झालं पाहिजे. हे तत्व आपल्याला ते बाबासाहेबांनी दिलेलं आहे. पण आपण ते विसरतो ना. ते बुद्धाने केलं, बुद्धाच्या काळात झालं. बोलायचं फक्त. आणि मग इथं आपलेच मुलं आता ते नक्षलवादी वगैरे सगळे ग्रुप आहेत, सगळे यादी काढा तुम्ही, मोठ्या संख्येनं आपलेच लोक आहेत. का? तर हे ज्या मार्गाला ते आहेत का? मग आंबेडकरवादी ते बौद्ध आहेत का? त्यांना काही कळलं का? तर काही कळलं नाही. तर असा प्रकार आहे. बाबासाहेबांना ज्या गोष्टी नको होत्या ते त्यांना दिसल्या ना बुद्धामध्ये सुद्धा. जाती व्यवस्थेला विरोध, वर्ण व्यवस्थेला विरोध, ब्राह्मणी कर्मकांडाला विरोध, ब्राह्मणी शास्त्र वचनाला म्हणजे धर्मग्रंथांना विरोध, मनुस्मृतीला विरोध, सगळ्या गोष्टी बाबासाहेबांच्या समोर होत्या, ते बुद्धासमोर होत्या. सेम आहे सगळं. आता मग हे बाबासाहेबांचं का बुद्धाचं? तसं काय फरक करता येणार नाही. मला एकच आहे, तुम्ही ते बुद्धांची लढाई होती तीच बाबासाहेबांची लढाई आधुनिक काळात.